नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवची भाजी मी कशाप्रकारे बनवणार आहे। त्याची रेसिपी एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे। त्यासाठी मी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। शेव मी 1 वाटी घेतलेला आहे। त्यानंतर उभा कांदा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर बारीक पण कांदा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो कट केलेला आहे आणि लसूण पण सोलून घेतलेला आहे। त्यानंतर एक दालचीन आणि एक लवंग आणि एक मिरं घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर पण आहे। इथं लसूण आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे। त्यानंतर इथं चटणी आहे, मीठ, गरम मसाला। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेणार आहे। आता मी तेल घातलेलं आहे, तेल पण गरम झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये कांदा घालणार। कांदा मी व्यवस्थित चमच्याने हलवून घेतलेला आहे। कांदा जरा 2 मिनिटं भाजून झाले की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घ्यायचं जरा। आणि मी दालचीन आणि लवंग विसरलेले ते पण घालून घेतलेलं आहे। ते पण जरा तेलामध्ये भाजून घ्यायचं। त्यानंतर मी लसूण घालणार आहे कांदा टोमॅटो जरा भाजल्यावर। कांदा टोमॅटो लसूण व्यवस्थित भाजून झालेला आहे तेलामध्ये। आता हिची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे। प्युरी बनवणार आहे आता मी। गार झाल्यावर प्युरी बनवायला घ्यायचं आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे, थोडं गार झालेलं आहे। आता मी हिची प्युरी बनवून घेणार आहे। बघू शकता मी प्युरी बनवून घेतलेलं आहे। आता मी आहे ह्याच कढईमध्ये शेवची भाजी करणार आहे। त्यासाठी आता मी तेल घालणार आहे आणि थोडं जरा तेल गरम झालेलं आहे, तापलेलं पण आहे। आता त्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे बारीक चिरलेला। कांदा व्यवस्थित हलवून घ्यायचा चमच्याने, जरा लाल बीज करून भाजून घ्यायचं व्यवस्थित। आता कांदा मी लालसर भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जी प्युरी बनवून घेतलेलं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। प्युरीला तेल सुटूसपर्यंत असं भाजून घ्यायचं व्यवस्थित। बघू शकता तेल सुटलेलं आहे आता प्युरीला मस्तपैकी। आता त्याच्यामध्ये मी चटणी, गरम मसाला आणि मीठ घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे चमच्याने व्यवस्थित। बघा मस्तपैकी कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे। ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। बघा किती छान मस्तपैकी मी अजून थोडं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये। बघा किती छान मस्तपैकी। आता ह्याच्यामध्ये मी थोडं गूळ टाकणार आहे। त्यानंतर त्याला उकळी आणू दे। उकळी आल्यावरच मग शेव घालायचं आहे। उकळी आधी काढून घ्यायची व्यवस्थित। आता बघा भाजीला उकळी आलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये शेव घालणार आहे आणि लगेच 1 मिनिटातच गॅस म्हणजे मोठं करून लगेच बंद करायचं। झाली आपली शेवची भाजी तयार। बघू शकता अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आता ह्याच्यावर मी कोथिंबीर घालून घेतलेलं आहे थोडं। झालं, जेवतानाच म्हणजे गरम गरम मस्त छान लागते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।